नमस्कार, मी हिंदूराव पवार, निवृत्त सहसंचालक। आज आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल अधिकारी कर्मचारी मार्गदर्शक। आजचा हा माझा 8वा व्हिडिओ आहे। या अगोदरचे जे काही 7 व्हिडिओ केले त्यापैकी महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 चे एकूण 4 भाग केलेले आहेत। हा आजचा 5वा भाग आहे। यामध्ये आपण आज महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियमातले नियम क्रमांक 13 ते 18 पर्यंतचे नियम आपण बघणार आहोत। यातला आजचा पहिला नियम आहे नियम क्रमांक 13, शासकीय कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ सार्वजनिक समारंभ या संदर्भातला आहे। नियम 13 त्यासोबत सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्रमांक दिनांक 27/7/2007 अन्वये सूचना दिलेल्या आहेत। त्याप्रमाणे कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यास शासनाची पूर्व परवानगी असल्याशिवाय कुठलंही समजा गौरवपर भाषण समारंभ असेल, प्रशस्ती पत्रक द्यायचं असेल, तर अशा वेळेला निरोप समारंभ द्यायचा असेल तरी सुद्धा त्याला मान्यता देता येणार नाही अशी नियमातली तरतूद आहे। आता याचं उदाहरण एक छोटंसं द्यायचं झालं तर समजा एखादा काम करणारा कर्मचारी आहे, त्याने MPSCचा अभ्यास करून एखादी वर्ग 1चं पद मिळवलेलं आहे आणि वर्ग 1चं पद मिळवल्यामुळं त्यांच्या गावी त्यांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे। त्यांचं बरंच तिथं गौरवपर होणार आहे, प्रसिद्धीपत्रक देणार आहेत। तर अशा वेळेला त्यांनी त्यांच्या सक्षम प्राधिकाऱ्याची पूर्व मंजुरी घेतल्याशिवाय अशा कार्यक्रमासाठी त्यांना जाता येणार नाही अशी नियमातली तरतूद आहे। दुसरं असं आहे की त्याच्यासाठी किंवा दुसऱ्या एखाद्या कुठल्या कर्मचाऱ्यासाठी एखादा कार्यक्रम आयोजित केलेला असेल, मग तो मनोरंजनपर असेल किंवा एखादी सभा असेल, तरी सुद्धा त्या सभेला त्या कर्मचाऱ्याला पूर्व मान्यता असल्याशिवाय जाता येणार नाही असं म्हटलेलं आहे। पण याच्यामध्ये काही बाबी अशा दिलेल्या आहेत की पूर्व मान्यतेची गरज नाही, कळवणं गरजेचं नाही। तर त्या बाबी कुठल्या, तर त्या संदर्भात थोडंसं आपण आज बघूया। तर याच्यामध्ये समजा निरोप समारंभ आहे, बदली झालेली असेल, सेवानिवृत्त झालेला असेल किंवा सेवा सोडून गेलेला असेल, परंतु हा कार्यक्रम जो आहे पूर्ण खाजगी आहे, अनौपचारिकरित्या समजा तो अरेंज केलेला असेल, तर अशा वेळेला मंजुरीची गरज नाही म्हटलेलं आहे। दुसरं, सार्वजनिक मंडळ असतील, संस्था असतील यांनी आयोजित केलेला कमी खर्चाचा एखादा मनोरंजनपर कार्यक्रम असेल तर त्याला सुद्धा पूर्व परवानगीची गरज नाही असं म्हटलेलं आहे। दुसरं, आता ह्या नियमामध्ये काही बाबीबद्दल मनाई सुद्धा केलेली आहे, तर त्या बाबी कुठल्या त्या आपण आज बघूया। त्याच्यामध्ये समजा एखादा निरोप समारंभ असेल, मग तो खाजगी असेल किंवा ऑफिशियली अरेंज केलेला असेल, अशा वेळेला कर्मचाऱ्यांकडून त्या निरोप समारंभासाठी येणाऱ्या खर्चासाठीची जी काही वर्गणी आहे त्या वर्गणीसाठी तुम्ही त्याला प्रवृत्त करणार नाही, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं दडपण आणणार नाही अशी नियमातली स्पष्ट तरतूद आहे। पुढे जाऊन असं म्हटलेलं आहे, जर गट अ आणि गट ब दर्जाच्या अधिकाऱ्यांचा जर निरोप समारंभ असेल तर गट क आणि गट ड यांच्याकडून वर्गणी घेण्यासाठी संपूर्णतः मनाई आहे अशी या नियमातली तरतूद आहे। आणि या नियमांचा जर भंग झाला तर कर्मचाऱ्याला शिस्तभंगाच्या कारवाईला सामोरं जावं लागतं अशी नियमातली तरतूद आहे। पुढचा आपण नियम बघणार आहोत, नियम क्रमांक 16, खाजगी व्यापार किंवा नोकरी असा आहे। तर या संदर्भात जे काही महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 मध्ये ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत त्या अशा आहेत। आता सुरुवातीलाच मागच्याही व्हिडिओमध्ये मी म्हटलेलं होतं की शासकीय कर्मचारी 24 तास शासनाचा बांधील आहे, म्हणजे तो 24 तास नोकरीवर आहे असं समजलं जातं। पण काही कर्मचाऱ्यांचा गैरसमज असा असतो की सव्वासाला सुटलो मी की मी दुसरं काही काम करू शकतो वगैरे, नोकरी करू शकतो, तर हे चुकीचं आहे। त्यासाठी नियमातल्या तरतुदी आपण पाहूया। शासनाची पूर्व मंजुरी असल्याखेरीज प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कुठलाही व्यापार
कुठलाही उद्योगधंदा करता येणार नाही, दुसरी नोकरी स्वीकारता येणार नाही, इवन पार्ट टाइम सुद्धा जॉब करता येणार नाही, नोकरी करता येणार नाही असे नियमातली स्पष्ट तरतूद आहे. आता दुसरं याच्यामध्ये असं दिलेलं आहे, जर शासकीय आपलं जे काही दैनंदिन कामकाज आहे त्या कामकाजावरती जर परिणाम होणार नसेल तर मात्र सामाजिक असेल, धर्मादाय असेल, मानसेवी असेल, कलात्मक असेल, साहित्यिक असेल, वैज्ञानिक स्वरूपाचं असेल, ऐतिहासिक स्वरूपाचं काम जर असेल तर त्या अनुषंगाने प्रासंगिक काम तो हाती घेऊ शकेल असं नियमातली तरतूद आहे. तिथं मात्र परवानगीची गरज नाही असं म्हटलेलं आहे. पण जरी असं असलं तरी सुद्धा जर शासनाला असं वाटलं की याच्यामध्ये परवानगीची गरज आहे कारण हे काम थोडंसं वेगळं आहे, तर ते जे काही काम आहे किंवा प्रासंगिक काम जे हाती घेतलेलं आहे ते बंद करण्यासंदर्भात शासन सूचना देऊ शकतं असं म्हटलेलं आहे. दुसरं, आपल्या कुटुंबातील एखाद्या सभासदाकडे विमा एजन्सी असेल, कमिशन एजन्सी असेल किंवा पोस्टाची एजन्सी असेल तर त्यांनी शासनास कळवणं हे बंधनकारक आहे अशी नियमातली तरतूद आहे. आता याच्यामध्ये असं आहे, आपला जो काही जोडीदार आहे, मग पती असेल किंवा पत्नी असेल, ते जर एखादा नोकरी व्यवसाय उद्योग करत असतील तर त्यांचा उद्योग, त्यांचा व्यवसाय ऑफिसमध्ये बिलकुल सुद्धा प्रमोट करता येणार नाही अशी नियमातली तरतूद आहे. आता एक उदाहरण दाखल एक सांगतो. समजा एखाद्या कर्मचाऱ्याची पत्नी विमा एजंट आहे असं आपण समजू. बऱ्याच वेळेला असं होतं, ज्या वेळेला की इन्कम टॅक्स भरण्यासंदर्भात ज्यावेळी टॅक्स भरावा लागतो त्यावेळी असं त्यांनी जर एखादी पॉलिसी वगैरे काढलेली नसेल तर कॅशियर सांगतो की एखादी जर समजा LICची पॉलिसी वगैरे काढली तर बरं होईल असं तो म्हणू शकतो. मग त्यावेळी तो म्हणतो तुम्हाला कुठे शोधायची गरज नाही, माझी पत्नी विम्याचं काम करते तर तुम्हाला विमा पॉलिसी मिळेल वगैरे वगैरे. अजून एक दुसरी बाब अशी आहे, समजा एखादी महिला कर्मचारी म्हटली की माझे मिस्टर प्रख्यात CA आहेत, त्यांची फर्म आहे मोठी, तुम्हाला जर ते ITR भरायचं असेल, काही रिफंड मिळवून घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांच्याकडून ITR भरून घेऊ शकता. तर असलं बिलकुल सुद्धा शासनाकडे प्रमोट करता येणार नाही अशी नियमातली तरतूद आहे. त्यामुळं आपला नोकरी व्यवसाय याच्यामध्ये तर आपल्याला सहभागी होता येत नाही किंवा कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीला आपण प्रमोट करता येत नाही. उद्या समजा एखादं दरपत्रक भरायचं असेल, कुठल्या बाबतीत समजा टेंडर भरायचं असेल उदाहरणार्थ, आता शासनाच्या वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांच्या संदर्भातल्या ज्या जाहिराती असतील, मग सार्वजनिक ठिकाणी असेल, STवर असेल, बसवर असेल किंवा टीव्हीवर किंवा रेडिओवर दाखवल्या जातात, तर अशा वेळेला ह्या ज्या काही जाहिरातीच्या संदर्भात त्यांच्या कुटुंबातला कोणी जर हा व्यवसाय करत असेल तर त्यांना दरपत्रक भरता येणार नाहीत, टेंडरमध्ये भाग घेता येणार नाही अशी स्पष्ट तरतूद नियमात दिलेली आहे. आता दुसरं पुढे जाऊन असं म्हटलेलं आहे, एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याला कुठलीही संस्था असेल, खाजगी व्यक्ती असेल, ते जर त्यांनी केलेल्या कामासाठी काही जर फी देणार असतील तर ही फी घेताना विहित प्राधिकरणाची मंजुरी असल्याशिवाय अशी फी कर्मचाऱ्याला स्वीकारता येणार नाही अशी नियमातली तरतूद आहे. आणि मग विहित प्राधिकरणे म्हणजे कोण, तर गट अ च्या बाबतीत महाराष्ट्र शासन किंवा प्रशासनिक विभाग आहे, ब च्या बाबतीत आहे विभाग प्रमुख आणि क आणि ड च्या बाबतीत कार्यालय प्रमुख हे विहित प्राधिकरण आहेत असं नमूद केलेलं आहे. याच्याही नंतर शासनाने असं म्हटलेलं आहे, जर एखादा कर्मचारी सेवानिवृत्त झाला, सेवानिवृत्तीनंतर त्याला जर 2 वर्षाच्या आत कमर्शियल बेसिसवरती एखादं जर नोकरी करायची असेल तर किंवा नोकरीच्या संदर्भात वाटाघाटी करायच्या असतील तर शासनाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय अशी कुठलीही नोकरी वाटाघाटी करता येणार नाहीत अशी नियमातली तरतूद आहे. पुढे आपण बघतोय की हीच तरतूद महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 मधील नियम 163 मध्ये सुद्धा दिलेली आहेत. त्याच्यामध्ये एक फॉर्म सुद्धा दिलेला आहे. तर ही आपल्याला परवानगी घ्यावी लागते, कारण का नोकरीत असताना त्यांनी जे काही विविध बाबीवरचं जे काही नॉलेज मिळवलेलं आहे तर हे ज्ञान
त्यांनी जर नंतर कुठे जॉईन झाला तर तिथं ते देऊ शकतात. त्यामुळं शासनाचं कदाचित आर्थिक नुकसान सुद्धा होऊ शकतं. त्यासाठी ह्या नियमाची तरतूद ह्या नियम क्रमांक 16 मध्ये केलेली आहे. आणि याचं जर आपण पालन केलं नाही तर आपल्यावरती शिस्तभंगाची निश्चितपणे कारवाई होऊ शकते. आता पुढचा नियम आहे नियम क्रमांक 17, पैसे गुंतवणे, उसने देणे, उसने घेणे. आता याच्यामध्ये कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला रोखे घेणे, शेअर्समध्ये पैसे गुंतवणे, इतर गुंतवणूक करणे यासाठी अशी गुंतवणूक त्यांना अलाउड केलेली नाही. आणि ही गुंतवणूक करताना बऱ्याच वेळेला असं होतं, कर्मचारी सकाळी कार्यालयात आला की कुठल्या तरी शेअर मार्केटचे शेअर्स खरेदी करतो, दुपारी विकतो, ते परत संध्याकाळी विकतो, नवीन खरेदी करतो. म्हणजे तो 24 तास त्या शेअर मार्केटिंगचा विचार करत असतो. तर ही बाब शासनाला मान्य नाही. तर आपल्या कार्यालयातलं जे काही प्रलंबित काम आहे तर त्याकडे सुद्धा जाणीवपूर्वक आपण काय करायला पाहिजे, लक्ष देणं फार गरजेचं आहे. त्यासाठी इंट्राडे अलाउड नाही, ट्रेडिंग अलाउड केलेलं नाही. तुम्हाला SIP मात्र अलाउड केलेले आहे. आता बरेच वेळा मी अशा केसेस काही बघितलेल्या आहेत की गुंतवणूक करताना आता शेअर्समध्ये असेल, आता याच्यामध्ये आपण मत्ता आणि दायित्व दरवर्षी भरत असतो. त्यातलं प्रपत्र क्रमांक जे 2 आहे त्या 2 मध्ये आपण खरेदी केलेल्या शेअरचा सगळा तपशील आपण नोंदवत असतो. आता हा तपशील नोंदवताना बरेच जण काय करतात, त्यांचं जे काही मूळ वेतन असेल, इतर भत्ते असतील, एकूण पगार होईल, त्यातनं जाणाऱ्या वजाती असतील, त्यांना जो काही नेट मिळेल, त्यातून इतर बँका, सहकारी सोसायट्या, पतपेढ्या यांचं जे काही कर्ज आहे त्यांचे हप्ते वजा होऊन त्याच्या हातात जो पगार मिळतो त्याच्यानंतर कुटुंब चालवण्यासाठी लागणारा खर्च आणि शेवटी जे काही शिल्लक राहतील त्यातून तुम्हाला फक्त तेवढ्यापुरतीच गुंतवणूक करता येईल. परंतु काही कर्मचारी याच्यापेक्षाही मोठ्या रकमेची गुंतवणूक करतात आणि कारण नसताना विभागीय चौकशीची किंवा शिस्तभंगाची प्रकरणं समोर येतात. त्यासाठी याची जाणीवपूर्वक नोंद घेणं सुद्धा गरजेचं आहे. दुसरं, कार्यालयीन कामकाज करताना समजा त्या कर्मचाऱ्याला अडचण होत असेल, ज्यांच्याकडनं शेअर्स खरेदी केलेत वगैरे वगैरे, त्यांचं जर काम दैनंदिन कामकाज चालत असेल तर अशा वेळेला त्या कंपनीकडून, त्या फर्मकडून, त्या भागीदारी संस्थेकडून जर तुम्हाला काही शेअर्स असतील, डिबेंचर्स असतील, हे खरेदी करायचे असतील तर कुटुंबातल्या कुठल्याही नातेवाईकाला तो कर्मचारी अशी परवानगी देणार नाही असं म्हटलेलं आहे. दुसऱ्या याच्यामध्ये असं आहे की या आपण जे काही ह्या बाबी बघितल्या ह्या संदर्भात उद्या समजा काही प्रश्न निर्माण झाला व्यवहारासंदर्भातला तर शासन जो काही निर्णय देईल तो अंतिम असेल असं म्हटलेलं आहे. नियम 17 मध्ये अजून एक बाब नमूद केलेली आहे, ती म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याला पैसे उसने घेता येणार नाहीत, उसने पैसे देता येणार नाहीत. परंतु एखाद्या नातेवाईकाला, खाजगी आपल्या मित्राला तात्पुरत्या स्वरूपाचं बिनव्याजी कर्ज म्हणून छोटीशी रक्कम देता येईल, छोटीशी रक्कम घेता येईल अशी नियमातली तरतूद आहे. व्यापाऱ्याकडे उदाहरणार्थ किराणा मालाचं असेल त्याच्याकडे आपण उधारीचं खातं ठेवू शकतो. आपला जे काही खाजगी एखादा नोकर ठेवलेला असेल तर त्याला आपण अग्रिम वेतन देऊ शकतो अशी नियमातली तरतूद आहे. आता वर आपण नियम 17चे एवढे जे काही नियम बघितलेले आहेत, ह्या नियमामध्ये जर समजा काही शिथिलता द्यायची असेल पण ती पण फक्त वर्ग 3 आणि 4च्या बाबतीत, म्हणजे गट क आणि ड च्या बाबतीत, तर कार्यालय प्रमुख किंवा विभाग प्रमुख यांना त्या पॉवर्स दिलेल्या आहेत. पुढचा आपण नियम बघतोय, नियम क्रमांक 18, नादारी किंवा कर्जबाजारीपणा. ह्या नियमात शासनाने फार स्पष्ट केलेलं आहे, कुठल्याही कर्मचाऱ्याचा पगार, वेतन सतत 2 वर्ष जर जप्तीखाली राहिलं तर त्या कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याचं काय करायचं आहे, विभागीय चौकशी करायची आहे अशी नियमातली तरतूद आहे. बरेच कर्मचारी कर्ज दिवाळखोर होतात, बँकरप्ट होतात. बरेच कर्मचारी असेही दिसतात 20 तारखेनंतर इतर कर्मचाऱ्यांना 100-200 रुपयाची उसनवारीची मागणी करत असतात. तर ह्या बाबी योग्य नाही आहेत. शासनाला असं वाटतं माझा कर्मचारी हा नेहमी प्रसन्न असायला पाहिजे आणि तो आपला पगार जो आहे त्यातही त्याचं भागवण्याचं उद्दिष्ट असायला पाहिजे असं म्हटलेलं आहे. एक साधं उदाहरण मी सांगणार आहे तुम्हाला, अर्थात मी विभागीय चौकशीमध्ये हे केलेलं आहे.
याचा मी तपशील नाव वगैरे सांगणार नाही. एका क्लास 4 कर्मचाऱ्याची तो नादार झाला म्हणून त्याची निलंबित केलं आणि त्याची चौकशी माझ्याकडे दिलेली होती. सगळ्या चौकशीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं, अहो तुम्हाला काही सांगायचं आहे का? तर म्हटलं, सर मला सांगायचं आहे. तर काय असं विचारल्यानंतर तो म्हणाला, सर मी याला जबाबदार नाही, मी नादार व्हायलाही जबाबदार नाही आणि ही चौकशीचं प्रकरण पुढे यायलाही जबाबदार नाही. याला जबाबदार आहे केवळ आणि केवळ आहरण व संवितरण अधिकारी. खरं म्हणजे माझ्या हातात कमीत कमी 40 ते 50% पगार मिळणं गरजेचं आहे, त्याशिवाय मी कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकणार नाही. परंतु या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी मला 2 सर्टिफिकेट देऊन थांबवायला पाहिजे होतं. मला 16 पतपेढ्यांकडून लोन घेण्यासाठी वेतन प्रमाणपत्र दिली, वेतन प्रमाणपत्र देत गेले. मी त्याच्यानंतर काय केलं, कर्ज घेत गेलो. आता कर्ज मंजूर झाल्यानंतर जो काही कर्ज रोखा येतो DDO कडनं प्रमाणपत्र घेतले जाते, एवढी रक्कम मी त्यांच्या पगारातून तुमच्याकडे भरायची मी हमी देत आहे. तर याच्यावरही सुद्धा त्या आहरण संवितरण अधिकाऱ्यांनी सह्या केलेल्या होत्या. ही किती खरं वाईट बाब आहे की कर्मचाऱ्याला 2 सर्टिफिकेट देऊन किंवा त्याच्या हातात किती पगार मिळतो हे ठरवून पुढची वेतनाची प्रमाणपत्र दिली जर नसती तर ही वेळ आली नसती आणि त्याच्यामुळं तो कर्मचारी म्हणतो मी याला जबाबदार नाही. मी म्हटलं, अहो तुम्ही मुलाची शिक्षण असेल, आई आजारी असेल, घरातलं अजून काही कामं असतील, त्याच्यामुळे तुम्ही मागितलेले असतील. तर म्हटले ते आहे ठीक आहे, पण मला द्यायलाच नको होती आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी. त्याच्यामुळे ही सुद्धा बाब एका प्रकर्षानं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी एखाद्या कर्मचाऱ्यांनी जर कर्जासाठी प्रमाणपत्र मागितलं वेतनाचं, तर ह्या बाबी त्याच्या हातात पगार किती मिळतोय वगैरे वगैरे किंवा लेखी स्वरूपात अर्ज घेणं ह्या बाबी पाळणं गरजेचं असतं. अदरवाईज मग नादारी आणि नित्याचा कर्जबाजारीपणा ह्या बाबी समोर येतात. तर ह्या आता जे काही बाबी आपण बघितलेल्या आहेत, तर ह्या ज्या काही नादारी आहे ह्या संदर्भातली बरीच प्रकरणं मग नियम 10 खाली असतील, नियम 8 खाली असतील, चौकशीसाठी येतात. त्यासाठी याची काळजी घेणं प्रत्येक कर्मचाऱ्याने फार फार गरजेचं आहे. तर आपण आज इथं थांबतोय. आपण पुढचा व्हिडिओ क्रमांक जो काही माझा 9 प्रसारित होईल त्यावेळेला आपण भेटणार आहोतच. हे जे काही माझं चॅनल आहे हे तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही तो कॉमेंट्स त्याच्यावरती करायला विसरू नका. धन्यवाद.